नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका मोठ्या जोमात सुरू आहे. सर्वच पक्षांनी आघाडी मारली, पण मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूरमध्ये बहुजन समाज पार्टी ही कुठेच मागे नाही आहे. घर घर जाऊन प्रचार सुरू आहे. सध्या मी प्रभाग 33 मध्ये आहो. 33 प्रभागच आहे ना, प्रभाग क्रमांक 33 मध्ये आहो. आणि ही सगळी आपण बघू शकता बहुजन समाज पार्टीचे उमेदवार या ठिकाणी आहे. नेहमी बहुजन समाज पार्टीमध्ये सक्रिय असणारे जे नेते आहे, उत्तम शेवडे स्वतः खुद्द 33 मधून उमेदवारी दाखल आहे त्यांची. आणि नक्कीच बहुजन समाज पार्टी जी आहे नागपूरमध्ये, बहुजन समाज पार्टीचा रुतबा जो आहे आजही कायम आहे. शेवडेजी, तुमचं WH न्यूज मध्ये स्वागत आहे. काय सांगाल, 33 मधून काय स्थिती आहे बहुजन समाज पार्टीची? प्रभाग नंबर 33 हा बहुजन समाज पार्टीसाठी एकदम चांगला प्रभाग आहे. यापूर्वी चारही बहुजन समाज पार्टीचं जे पॅनल आहे चारचं, ते सेकंडवर राहिलेलं आहे. याच्या बाजूचा 17 नंबर आहे, तोही सेकंडवर होता. यावेळेस एवढी चांगली स्थिती आहे की BJP काँग्रेसचे यापूर्वी या दोन्ही प्रभागात, म्हणजे विशेषतः 33 आणि 17 मध्ये, आम्ही ज्या 33 मध्ये उभे आहोत, या 33 मध्ये 1 काँग्रेस आणि 3 BJP हे निवडून आलेले आहेत. आतापर्यंत गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत यांची सत्ता होती. आता हे कोणत्या नाकाने पुन्हा मतं मागायला जनतेत जात आहे, कळायला मार्ग नाही. याचं कारण असं आहे की हे जे पाहता, जसं आता पाण्याची समस्या आहे, किंवा म्हणजे घाण पाणी रस्त्यानं वाहणं, किंवा रोडच्या खाली घर जाणं, हे हा जर भाग बघितला तर या पद्धतीनं अनेक समस्या आहेत, त्या सोडवल्या नाही. एकच कॉर्पोरेशनची शाळा आहे, संपूर्ण 70,000चा प्रभाग आहे. तिथे 1 कॉर्पोरेशन शाळा आहे, एकच हेल्थ सेंटर आहे. आणि म्हणून अशा स्थितीत त्यांनी काहीही काम केलेलं नाही. नाले तुडुंब कचऱ्याने आणि गंदगीनं भरलेले आहेत. अशा वेळेस बहुजन समाज पार्टी हा तिसरा पर्याय म्हणून लोकांनी स्वीकारला आहे. काँग्रेसलाही नाकारलाय, BJPला नाकारलाय, आणि काँग्रेस BJPत काहीही अंतर नाही. आणि म्हणून हा आंबेडकरी समाज एक निळ्या झेंड्याचा, बाबासाहेबाचा हत्ती घेऊन, निळा झेंडा घेऊन एकमेव मैदानात जर कोणी असेल तर बहुजन समाज पार्टी आहे. आणि म्हणून त्यांनी छोटे मोठे छुटभैये आपल्या हातातले बाहुले काही उभे करण्याचा प्रयत्न केला, परंतु समाज त्यांना भीक घालणार नाही. समाज भीक घालणार नाही. चारही बहुजन समाज पार्टीचे हत्ती हे निवडून येतील. आम्ही जे आहोत हे सर्व शिक्षित, सुशिक्षित, 2-2, 3-3, 4-4 डिग्र्या घेतलेले, मास्टर डिग्र्या घेतलेले लोक आहोत. नुकत्याच्या आता शिक्षिका म्हणून रिटायर झालेल्या आमच्या त्यांच्यासोबत सुद्धा बोलू. काय नाव आहे तुमचं? मी सौ वनिता विलास मुनडेकर. मला प्रभाग 33 मधून OBC या प्रवर्गातून उमेदवारी मिळाली आहे. प्रभागातल्या मुख्य समस्या काय आहेत? प्रभागामध्ये तर अनेक समस्या आहे. पाण्याची समस्या, सांडपाणी वाहून नेण्यासाठी बरोबर त्यांनी ते नाल्या वगैरे बांधलेल्या नाही आहेत. काही काही ठिकाणी मुलं असे बसलेले दिसतात. बेरोजगारी खूप वाढलेली आहे. त्या युवकांना शासनाने अजूनपर्यंत खूप बेरोजगारी आहे, त्यांना काम दिलेलं नाही. तर आमचा असा अजेंडा राहील, आम्ही जेव्हा निवडून येऊ तेव्हा काही काही लोकांना नळाला पाणी येत नाही. पण ताई, जय भीम. प्रभागामध्ये महत्वाचा एक मी प्रश्न करतोय, महानगरपालिकांच्या शाळांची काय स्थिती आहे? कारण गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, महागडं शिक्षण घेऊ शकत नाही. अशा वेळी शिक्षणाची स्थिती काय आहे? तुम्ही निवडून आल्याच्या नंतर या मुद्द्यावर काय तुमचा लढा राहणार आहे? मी रंजना भानुदास ढोरे, प्रभाग नंबर 33 मधून क गटातनं, मी महिला सर्वसाधारण गटातनं मला बहुजन समाज पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. मी समजा बहुजन समाज पार्टीचे आमचे उमेदवार आम्ही निवडून आलो तर आम्ही पहिल्यांदा शाळेची ही परिस्थिती दुरुस्त करू की महानगरपालिकेमध्ये ज्या शाळा आहेत त्या तिथे जनावर सुद्धा राहू शकत नाही, तर पण माणसाची मुलं कशी राहतील? तर अशा परिस्थितीमध्ये ह्या शाळा या लोकांनी प्रायव्हेटला दिलेल्या आहेत चालवायला. आणि का तर हे इंग्लिश मिडियमच्या नावाखाली खाजगीकरण सगळ्या मुलांना, तिथं फीस भरपूर आहे. गरिबांचे, कामगारांचे मुलं आहेत, ते तिथं जाऊ शकत नाही. तर आमचा प्रयत्न राहील की आम्ही महानगरपालिकेच्या ज्या शाळा त्याला पुनरुज्जीवित करू, त्यांना मुलांना तिथे पुन्हा चांगलं दर्जेदार शिक्षण देऊ, कॉम्प्युटराइज देऊ, टेक्नॉलॉजीचं इंजेक्शन हे आम्ही त्यांना शिक्षण देऊ. आणि अशा पद्धतीने आम्ही गरीब मुलांसाठी आणि सगळ्या तळागाळातल्या मुलांसाठी आम्ही चांगली, तळागाळातल्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी बहुजन समाज पार्टी पूर्ण प्रयत्न करणार आहे. पुन्हा ताईला एक प्रश्न करतो की ताई, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या गरिबांना आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही. अशा वेळी जर तुम्ही निवडून आल्या तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रभागामध्ये एक चांगला दवाखाना व्हावा आणि इथल्या गरिबांना इथेच उपचार मिळावे, त्यासाठी तुमचे काय प्रयत्न राहील? नाव सांगा. माझं जय भीम.
माझं नाव वैशाली चंद्रशेखर कांबळे. मी बहुजन समाज पार्टीकडनं प्रभाग 33 मधनं ड गटातनं उमेदवारी लढवत आहे. आणि आपल्या या प्रभागामध्ये शाळेच्या जर संदर्भात घेतला आणि दवाखान्याच्या जर आरोग्याच्या संदर्भात बोला. विषयात घेतला तर हा संपूर्ण हा जो प्रभाग आहे इथे 70,000 लोकसंख्या आहे आणि फक्त आपल्या महानगरपालिकेचा एकच दवाखाना आहे. तर हा आणि त्या दवाखान्याची पण अशी इतकी दुर्व्यवस्था आहे की तिथेच कोणत्याच प्रकारच्या साधे एक चांगले डॉक्टर सुद्धा नाही आहेत. तिथे MBBS झालेले सुद्धा डॉक्टर नाही आहेत. आणि जर आपण पाहिलं की जर ज्या नर्स पण आहेत तर त्या सुद्धा आपल्या पाहिजे त्या प्रमाणात नाही आहेत. 1 किंवा 2 नर्स आहेत. आणि तो दवाखाना पण तिथे ज्या प्रकारच्या सुविधा असल्या पाहिजे की लोकसंख्येच्या हिशोबाने ज्या सुविधा असल्या पाहिजे त्या सुविधा तिथे आहेत नाही. कोणत्या ना तिथे कोणती CT स्कॅनची ना एक्सरे ना कोणत्या आपण ज्या सर्वसाधारण जर आपण साधं दवाखान्यात जर लोक गेले तर त्यांना ज्या औषधा ज्या मिळायला पाहिजे त्या सुद्धा तिथे औषधं उपलब्ध नाही आहेत. अशा या एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये अशी अवस्था आहे. शिक्षणाची फार दुरवस्था आहे. शाळा पूर्ण मोडकळीस आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मला तुम्हाला हा एक मुद्दा सांगू इच्छिते की हा एवढा मोठा प्रभाग इथे सुशिक्षित मुलं आहेत पण त्यांना इथे लायब्ररी नाही आहे. त्यांना एका ठिकाणी जर बसून जर ते एज्युकेशन घेतो म्हटलं तर एक चांगली लायब्ररी इथे या ठिकाणी नाही आहे. तर मला असं वाटते की लायब्ररी जर असली तर आपले पोरं बहुजनाचे इथे सुशिक्षित मुलं आहे. कारण की ते शिक्षण घेऊन ते स्विगी आणि झोमॅटोमध्ये काम करत आहे. आणि महानगरपालिकेमध्ये म्हणजे 6,727 जागा जर खाली पडलेल्या आहेत तिथे ती भरती केल्या जात नाही. 4 क्लासच्या जागा आहेत, क्लास 3च्या जागा आहेत, ते भरती पूर्ण होत नाही. आणि आपले पोरं स्विगी आणि झोमॅटो सुशिक्षित पोरं स्विगी आणि झोमॅटोची कामं करत आहेत. ते बेरोजगार आहेत. तर त्यांच्या बेरोजगारीवर आमची बहुजन समाज पार्टी ही काम करेल आणि त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता कायम करून आम्ही आणि महानगरपालिकेमध्ये ज्या जागा खाली आहेत त्यांना आम्ही तिथे पहिले त्यांच्या जागा पूर्ण करण्याचं काम नक्कीच नगरसेवक म्हटलं तर प्रभागाच्या ज्या मूलभूत समस्या राहतात त्या सोडवण्याचा प्रयत्न नगरसेवक करतात. आणि नक्कीच शिक्षण असो या आरोग्य असो या स्वच्छता असो या सर्व समस्यावर जे आहे लक्ष म्हणजे नगरसेवक देत राहतात. त्यात बहुजन समाज पार्टीचे जे नगरसेवक निवडून येतील तर नक्कीच या ज्या जमिनीवरच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्यात सामोर राहतील. उत्तमजी शेवडे कुठेच मागे राहतच नाही. नक्कीच असे जर उमेदवार आपण जर निवडून दिले तर नक्कीच तुमचा आवाज एक महानगरपालिकेमध्ये पोहोचेल. शेवडे महानगरपालिकेमध्ये एक किती उमेदवार बहुजन समाज पार्टीने उतरवलेले आहे? नागपूर महानगरपालिकेत बहुजन समाज पार्टीनं 82 उमेदवार उभे केलेले आहेत. फक्त निळ्या झेंड्याचे 82 उमेदवार नागपूर महानगरपालिकेत आहेत. काँग्रेसने आणि BJPने निळे झेंडे आणि निळे झेंडेवाल्यांना नाकारला. निळे झेंडे घेऊन फिरतात मात्र, परंतु कारण काय की ते त्यांची छोटंसं पोट भरण्याचं साधन आहे, दलालीचं साधन आहे. हे जुनी परंपरा आहे. यावेळेस मात्र ते बहुजन समाज पार्टीनं मोडकळीस काढलेली आहे. यापूर्वी रिपब्लिकन पक्षाचे मेयर राहिलेले आहेत. मग ते सखाराम चहांदे असो, DP मेश्राम असो किंवा आमचे ते रामरतन जानोरकर असो, सदानंदजी फुलझेले उपमहापौर राहिलेले आहेत. म्हणजे या लेवलवर 50 वर्ष 60 वर्ष आधी जी स्थिती होती ती स्थिती बहुजन समाज पार्टीनं पुन्हा मेयर बनवण्यासाठी कंबर कसलेली आहे. आणि कुठल्याही स्थितीत कारण फुले शाहू आंबेडकरी विचाराचे लोक जे आहेत निळा झेंडा घेऊन फक्त आम्ही सोबत आहोत. एक सांगता येईल की आंबेडकरी विचार किंवा बाबासाहेबांचे विरोधक आजपर्यंत सत्तेत आले. भारतीय संविधानाची त्यांनी ऐशी तैशी केली, महापुरुषांची ऐशी तैशी केली. महापुरुषांच्या नावावर जे आंबेडकर स्मारक 30-35 वर्षापासून एकमताने पास झालं होतं ते केलेलं नाही. अंबाझरीचं तोडलेलं आहे. इथं भटाचं म्हणजे ब्राह्मणांचे स्मारक बनतात न मागता, मग तो अंबाझरीचं असो किंवा इथं रेशीमबागचं असो. परंतु मात्र फुले शाहू आंबेडकरी शाहू महाराजांचं स्मारक मेडिकल चौकात अनेक दिवसापासून बसपाची मागणी आहे. म्हणजे हे महापुरुषांचा सन्मान करणारं नाही तर नाकारणारं किंवा त्यांचा अपमान करणारे हे सरकार आहेत. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या लोकांनी आंबेडकरी लोकांनी तरी एकमताने इथं 27,000 आंबेडकरी लोकांची मतं आहेत. 27,000 आंबेडकरी लोकांची मतं त्यांनी ठरवली तर या सर्वांना दलालांना वटणीवर आणतील आणि एकमताने या प्रभागात 4चे 4ही उमेदवार निवडून देऊ शकतात आपण आणि मेयर बनवू शकतात. बघतोय की प्रत्येकच पक्ष निळा झेंडा घेऊन फिरतात आणि त्यामध्ये आंबेडकरीच्या ज्या मुवमेंटच्या ज्या पार्ट्या त्या सुद्धा मैदानात. अशा वेळी वोटिंगचं डिवायडेशन आहे. समाजाला काय सांगायचं हे डिवायडेशन रोखण्यासाठी? आता आंबेडकरी समाजाचं फक्त निळा झेंडा हत्ती घेऊन फक्त बहुजन समाज पार्टी फिरते आहे. एकही दुसरी पार्टी नाही आहे मैदानात. आणि जे काही आहेत मग ते आपल्या पद्धतीने आता ज्या रिपब्लिकन पार्टीच्या नावावर निळा झेंडा चक्रांकित होता त्यांनी
अर्ज दिला कॉर्पोरेशनला आणि आयुक्तांना आणि पोलीस कमिशनरला की यांच्यावर बंदी आणा, म्हणून अधिकृतरित्या एकाने निळा झेंडा घेतला नाही. त्यांनी मात्र बेवकूफ बनवण्यासाठी बाबासाहेब छापला कुठे कुठे फक्त निळा कलर दिला, मग कुठे काही वेगळं छापलं, कोणी केतली छापली, कोणी सिलेंडर छापलं, कोणी काही छापलं. तर या पद्धतीने लोकांना निळं दाखवण्यासाठी मूर्खपणा केला. आमचा निळा झेंडा जो आहे तो अखंडपणे आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता आणि म्हणून बाबासाहेबांचंच हे चिन्ह आहे, बाबासाहेबांचा झेंडा आहे. आणि हा अखंडपणे जर मेयर बनवण्याचा असेल तर BSP शिवाय पर्याय नाही आणि मेयर बनू शकतो एवढाच आंबेडकरी समाजाने निर्णय घेतलेला आहे आणि आता ते आपली मतं वाया घालवणार नाही अशी स्थिती आहे. नक्कीच नागपूर मधली परिस्थिती तेच आहे की जर आंबेडकरी समाजाने जर मनावर जर घेतलं तर नक्कीच नागपूर महानगरपालिकेवर आंबेडकरी विचारांचा महापौर बनू शकतो. तर आता 15 जानेवारीला निवडणूक आहे, पोलिंग बूथवर नक्की जा, घरी बसू नका. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्गातून हा अमूल्य मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. घरी राहू नका, घराच्या बाहेर पडा 15 जानेवारीला आणि मतदान करा. आणि 16 जानेवारीला तुमचा वार्डाचा आणि प्रभागाचा नगरसेवक काय तो तुम्हाला माहीतच पडेल. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. सम्मान में संविधान के सम्मान में भीम का नारा गूंजेगा, भारत के कोने कोने में की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान.